मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील लढा देत आहेत. आपण जरांगे पाटलासोबत आहेत आणि जरांगे पाटलाला आज राजेंद्र राऊत आहेत बार्शीचे आमदार, ते भेटायला आलेले आहेत. नेमका काय संदेश घेऊन आलेले आहेत राजेंद्र राऊत, कारण विश्वासू आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेबाचे. दादा, काय संदेश घेऊन आलात? नाही, मी दादांची भेट घ्यायला आलो आहे. मध्यंतरी उपोषणच्या वेळेस जे आलो होतो मी दादांना भेटण्याकरता, दादांचं आणि त्यांचं संभाषण होत नव्हतं, त्यामुळे मी संभाषण करून देण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला. कारण दादा हे मराठा समाजासाठी एक लढणारा एक योद्धा आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रामाणिकपणानं मराठा महासंघाचा कार्यकर्ता काम केलेलं असल्यामुळं दादांच्या बाबतीमध्ये त्यांचं समन्वय व्हावं आणि मराठा समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून शासनाला आम्ही काही विनंती करत होतो किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घाला आणि हा विषय कुठंतरी संपवा, ह्या दृष्टिकोनातून मी आलो होतो. दादांनीही त्याला आमचा सन्मान ठेवला, त्यांनी बोलले. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. परंतु दुर्दैवानं मध्यंतरी दादांना जी माहिती थोडी वेळ मला खरंच दादा माझ्या पोटामध्ये काही खाण्यामध्ये आलं होतं आणि इन्फेक्शन झालेलं होतं माझ्या पोटाला. त्यामुळे मी काही मुंबईला थोडं सुरुवातीलाच एक 7-8 दिवस मी संभाजीनगरला दादांना हॉस्पिटलमध्ये भेटून गेलो आणि गेल्यानंतर चंद्रकांत दादांची भेट घेतली. तिथं मराठा आमदारांची बैठकही झाली. त्या बैठकीमध्ये आम्हीही काही सकारात्मक भूमिका मांडल्या. त्यानंतर एक बैठक झाली. नंतरच्या कालावधीमध्ये मी मुंबईला काही थोडं गेलो नाही आणि शंभूराजांबरोबर ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस सातत्यानं चर्चा झाली. त्याच्यावरती काम चालू आहे आणि हैदराबादला कागदपत्र शोधण्याकरता आपली टीम पाठवली म्हणून मला त्यांनी सांगितलं होतं. परंतु मी सातत्यानं शंभूराजे देसाईंच्या पण टचमध्ये होतो. दादांचाही शंभूराजे देसाई साहेबांचा संपर्क सातत्यानं आहे आणि परत माझा गॅप पडला. मी थोडं ह्याच्यामुळं ती दादाचा संपर्क होऊ शकला नाही. मी काल जरा दादा थोडं माझ्याबद्दलची नाराजी झाल्यानंतर मी नाही बघितली, मी तातडीनं दादांची भेट घेण्याकरता वस्तुस्थिती सांगण्याकरता या ठिकाणी आलेलं आहे आणि या आरक्षणाच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये म्हणजे सातत्यानं सकारात्मक आमची भूमिका राहिली आहे आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा राहील. परंतु सरकारने म्हणून जरांगे पाटलांना वेळ दिला होता. 13 तारखेपर्यंत ती मुदत संपून गेली. पुन्हा त्यांना उपोषणाला बसावं लागणार आहे. सरकार कुठं तर गंभीर वाटत नाही. निश्चितपणानं मी आता आमदार म्हणून नाही फक्त, परंतु जी वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे, मग शंभूराजे देसाई असतील किंवा माननीय मुख्यमंत्री साहेब असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री, दादांच्या संपर्कामध्ये शंभूराजे देसाई तर सातत्यानं आहेत आणि त्यांनी बैठका लावल्यात. आता काही जे विषय आहेत ते माझ्याबरोबर पण चर्चा त्या विषयी झालेली नाही, परंतु मी सातत्यानं पाठपुरावा या बाबतीमध्ये सगळ्यांकडे करतो आहे. परंतु आता शेवटी शासनाच्या काही पॉलिसी आहेत त्या इतक्या काय म्हणजे माझ्याबरोबर पण चर्चा करण्याइतपत मी मोठा कार्यकर्ता नाही आहे, परंतु दादाच्या लेवलला त्या चर्चा निश्चितपणानं होत असतील. नक्कीच राजेंद्र राऊत आहेत, फडणवीस साहेबांचे विश्वासू आहेत. दादा, काल आपण यांच्यावर टीका केली होती, भेटायला येतो म्हणले होते, मग आले नाहीत, आज भेटायला आलेत, काय चर्चा झाली? नाही, मी काय टीका केली? जे आहे तेच सांगितलं. ते म्हणले मला संडास लागली, मी तेच सांगितलं संडास लागली. परंतु जो समाजाच्या कामात प्रामाणिकपणा असायला पाहिजे, जे समाज अडचणीत आला आहे, ज्या सरकारमुळं आला आहे, ज्यावेळेस आपण एका मोठ्या उच्च नेत्याचा निरोप घेऊन जातो त्यावेळेस आपलं लक्ष असलं पाहिजे की ज्या फडणवीस साहेबांचा निरोप आपण अंतर्वलीत घेऊन आलात आणि तुम्हाला मी कोणालाच रिस्पॉन्स देत नाही, माझा स्वभाव आहे, तरी मी त्यांनी समाजाच्या चळवळीत काम केलं आहे आमदार साहेबांनी, म्हणून मी ताबडतोब रिस्पॉन्स दिला आणि सांगितलं ठीक आहे, तुम्हाला जर फडणवीस साहेबांनी पाठवलं असेल तर आम्ही संवाद करायला तयार आहेत. आम्हाला काय आरक्षण पाहिजे, कोणाकडूनही मिळावं, फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे, ही आमची भूमिका होती. आणि त्यावेळेस त्यांना तसा मानसन्मान दिला ना, पण समाजानं मी दिला म्हणजे मी काय समाजाच्या पुढं नाही आहे. म्हणजे 1 महिन्याचा वेळ दिला म्हणजे त्यांच्याच म्हणण्यावरती दिला. शंभूराजे साहेबांना बोलले तेच, राऊत आमदार साहेबच बोलले स्वतः, फडणवीस साहेबांना पण तेच बोलले. मग काय झालं? मग झालं काय? आम्ही जर तुम्हाला वेळ देतो आहे, आम्ही जर तुमच्या शब्दाचा मानसन्मान करतो आहे, तर समाज मोठा का पक्ष मोठा? मग जर समाजाचे इथं पोरांच्या आत्महत्या होणार असल्या, जर तुम्ही सांगायला लागलात की आम्ही काम करतो, काय काम केलं? ECBCचं आरक्षण दिलं, पोराला प्रमाणपत्र निघत नाही, तुमच्या सरकारनं वेबसाईट बंद ठेवतं आहे.
कशाला दिलं? आम्हाला उत्तरं द्या ना. उगाच तुम्ही पक्षाला आणि त्या नेत्याला नका बाप मानू. म्हणजे यांच्याबद्दलच नाही, मी सगळ्यांबद्दलच बोलतो आहे. ECBCत नाही आहेत पोरांचे आज ग्राउंड झालेत. काय करायचं त्या पोरांनी? नोकऱ्या कशा करायच्या? तर आम्ही त्याला विरोधच आहे आमचा त्या आरक्षणाला. तरी तुम्ही दिले ना, नाही निघत. व्हॅलिडिटी का थांबवल्यावर बाबा? द्या ना उत्तरं. व्हॅलिडिटी का थांबवल्या? काय चुकतोय आम्ही? तुमचं जर म्हणणं असं ना, मी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतोय, व्हॅलिडिटी का थांबवल्या? नोंदी शोधायच्या का बंद केल्या? आमचं हक्काचं गॅजेट ठिकाण आहे. 10 महिने लागतात का गॅजेट घ्यायला? आता 11 महिने होतील. उद्या 29 तारखेला आंदोलन सुरू आहे. सातारा संस्थांचं गॅजेट तुमच्या जवळच आहे. बॉम्बे गव्हर्नमेंटचं बी मुंबईमध्येच आहे. का घेत नाही आहेत तुम्ही? काय आम्ही काय चुकीचं केलं? आम्ही यांना सांगितलं होतं तुम्हाला भाजपचा माणसं मंत्री येऊ द्या. आमचं काय म्हणणं नाही. तुम्हाला जर श्रेयस घ्यायचं आहे, आम्हाला फ्रेश देणं घेणं नाही, मराठ्याला फक्त आरक्षण मिळावं, तर ते म्हणले आमच्या वतीनं राऊत साहेबच. काय 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 झालं मग? मध्यस्थी कुठं गेले? मी शेवटी माझ्या समाजात अडचणीत आणला आहे. तुम्ही बैठका कशासाठी घेता हे एक आम्हाला कळा नाही. समाज अडचणीत आणायला घेताय का? नाव देताय तुम्ही सरकारचं, नाव देताय तुम्ही मराठा आरक्षणाचं आणि विरोधकांचं. हे 3 नावं देताय या मराठा आरक्षणावर चर्चेला. अरे त्या आरक्षणावर चर्चा करताय का बाहेर आलेला OBCचा प्रत्येक नेता आमच्यावरच चढवतोय डायरेक्ट? म्हणजे काय कोणची ताकद देताय तुम्ही त्यांना? मुर्दे पाडायचे आहेत का तुम्हाला मराठ्यांची? का नाही बोलणार आम्ही? कारण चालक कोणी काही म्हणलं तरी देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत. कोणी काहीही म्हणू द्या, सगळं राज्य आणि राज्यातलं सरकार त्यांनी वश केलेलं आहे. कासरा त्यांच्या हातात आहे. कोणाला उलटं पाडायचं, कोणाला सरकारच्या बाहेर घालायचं, कोणाला आत आणायचं, हे त्यांच्या हातात आहे. आणि मग आम्ही त्यांना नाही बोलणार तर कोणाला बोलणार? तुम्ही कामं करा. तुम्हाला कामं करायचे नाही. नोंदी बंद केल्या, सगळे अधिकारी त्रास द्यायला लागले. राऊत साहेबच होते त्या दिवशी. यासाठी कशाला मागं ठेवली? निवडणूक झाल्यावर मला जेलमध्ये टाकायला. रात्रीची माहिती आहे ती मला. तुम्हीच फोनवर देवेंद्र फडणवीस साहेब बोलले ना, मी यासाठी ठेवलेलं नाही आहे. याच्यासाठी ठेवली तशी की निवडणूक होत तर गप्प बसायचं, निवडणूक झाल्यानंतर मला जेलला टाकायचं. फडणवीस साहेब तुमचं स्वप्नच नाही साकार होऊन देत मराठी. तुम्ही काळजीच करू नका ती. तुम्ही काय जेलला टाकणार आहेत? गुन्हे मागं घेऊ म्हणले होते. या महिन्यात काय केलं गुन्ह्याच्या बाबत सांगा? ही तर चर्चा झाली ना. का गोरगरिबाच्या लाखाने पोरं गुंतले तुम्ही? काय केलं मराठीत लोकांना तुमचं? म्हणजे त्यांना सूट. म्हणजे आमचं आंदोलन तुम्ही आमची परवानगी रद्द केली आणि आमच्या समोर दिली. ही काय कोणची शक्ती, कोणची ताकद पुरवताय तुम्ही? कोणचा जातीवाद पसरायला लागलात तुम्ही? जातीवादा डाग आम्हाला का लावायला लागलात? आणि जे आम्हाला जातीवादी म्हणतात त्यांना मराठ्याच्याच मतावर निवडून यावं लागलं. मग आमदार का असणार भाजपाचे, मराठीचे का असणार? शेवटी मराठीचं मतदान घ्यावंच लागलं. म्हणजे आम्हाला कशावरून जातीवादी ठरवताय तुम्ही? मी माझ्या समाजाच्या बाजूने, मला वाटतं समाजाचं मोठं व्हावं. आज पुन्हा सांगतो मी, देवेंद्र फडणवीसांना बोलायचं बंद करतो आम्ही. द्या ठरलेलं. आंतरवालीपासून तिथवर मिरवणूक काढतो आम्ही. त्या प्रवीण दरेकरला बी सांगतो, इथून मिरवणूक काढतो आम्ही आंतरवाली ते तिथपर्यंत. पत्रकार असे म्हणाले दरेकर साहेब की तुम्ही फक्त फडणवीस साहेबालाच का टार्गेट करतात? ते आंतरवालीला आले तर बरं होईल. ते जर आंतरवालीला आले शंभूराजे साहेबांसोबत तर चांगलं होईल. दरेकर साहेब, हो, तुमच्या लक्षात येईल की काय. मी आडवा नाही बोलत, मी रिअल सांगतोय. तुमच्या लक्षात येईल. तुमचं जे म्हणणं आहे ना, त्यांना विरोध का करताय, त्यांनी महाविकास आघाडीला बोलायला पाहिजे, हे जे दरेकर साहेबांचं म्हणणं आहे, तुम्ही असतात झोपीत एकत. तुम्हाला काही सुचत नाही. तुम्हाला झालेला आहे फडणवीस रोग. फडणवीस रोग झालेला आहे. तो एक रोग आहे. तो रोग झालेला आहे तुम्हाला तेवढंच दिसतं फक्त. त्या दिवशी मी त्या महाविकास आघाडीला किती घोडे लावले तुम्हाला माहिती आहे का गेला नाहीत म्हणून? ते नाही दिसलं तुम्हाला? मराठ्यांचे मतं गोड लागतात ही भाषा मी वापरली नाही का? तुम्हाला एकतर त्याच्या पलीकडं काही दिसतच नाही कावीळ झाल्यासारखं. फडणवीस आणि भाजप. तुमच्या दरेकर साहेब, माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्हाला शेवटी जातं बी दिसली पाहिजे. जातीच्या लोकांच्या काय हाल चाललेत हे दिसलं पाहिजे. तुम्ही जर फडणवीसच तुमची जात आणि फडणवीसच तुमचा पक्ष या भूमिकेतून बघणार असला तर मराठ्याचं वाटोळं व्हायला वेळ नाही लागणार. आणि तुमच्या मतदारसंघातले मराठी तुमच्या स्टेटमेंटबद्दल विचार करायला लागलेत. तुम्ही बोलल्यापासून कमीत कमी मला तिथले एका रात्री 350च्या आसपास फोन आले असते.
मग मला माझ्या पोटात नाही राहत, मी जाहीर सांगत असतो. हो, कारण तुम्हाला जे झालं आहे ना ते तुमचाच दोष आहे. आमचं म्हणणं आहे तुम्ही खरं बोलावं. तुम्ही भाजप सोडू नाही, देवेंद्र फडणवीसला कधी सोडू नाही, तुम्ही त्यांच्यासोबत राहा, पण खरं बोलावं, हे आमचं मत आहे. तुमच्या फडणवीसांना विरोध का करतोय तर त्याचं कारण आहे, त्यांनी काय दिलं आम्हाला, काय दिलं? ते ECBCचं आरक्षण दिलं, ते प्रमाणपत्र निघत नाही. तुम्हाला सांगतो आता राऊत साहेबाला सांगण्यापेक्षा ऐका, तर तुम्ही टी व्हीवर तर ऐका, TV 9च्या माध्यमातून सांगतो, ECBCचे प्रमाणपत्र दिले जात नाही. तुम्ही झोपता तिथं मुंबईत, तुम्हाला काय माहिती आमच्या लेकरांच्या काय हालचाली तिथं पावसात आणि उन्हात तानात. त्या साईड बंद होत्यात कधी कधी. त्या मुलीला शिक्षण मोफत केलं, त्याच्या दबी पोरींना अडचणी यायला लागल्यात. आमच्या नोंदी सापडायच्या बंद केल्या. तिसरं काम सांगतोय तुम्हाला, नोंदी शोधायचं काम बंद आहे. आणि जिथं नोंदी सापडल्यात ते प्रमाणपत्र द्यायला अधिकारी अडचणीत आणतात. हे सांगितलं 5वं काम. तुम्हाला सांगतो व्हॅलिडिटी देत नाहीत काही अधिकारी. म्हणजे काही धाराशिवला बी आहेत, काही मावळमध्ये आहेत, काही असे बऱ्याचशा जिल्ह्यात आहेत, काही मला वाटतं जळगावला आहेत, तिकडं बुलढाण्याकडून बी काही तक्रार आहेत आमच्याकडं. काही अधिकारी दक्षता समितीकडे पाठवतात ते. म्हणजे तुम्हाला वंशावळ जुळली, तुम्हाला सगळं जुळलं, परत परत मार्गदर्शन कशासाठी मागता तुम्ही? कोणचा अधिकारी देऊ? हे काय प्रकार आहेत? हे तुम्हाला 6वा मुद्दा सांगितला. तुमच्या डोळ्यासमोर दरेकर साहेब, तुमच्या डोळ्यासमोर छगन भुजबळ म्हणतो मराठ्यांच्या नोंदी रद्द करा. ते नाही दिसत तुम्हाला? दिलं का तुम्ही त्याला उत्तर? जसं तुम्हाला आमच्यावर तुटून पाडताय तुम्ही जातीच्या लोकावर. ज्या जातीत तुम्ही जन्माला त्या जातीचा गर्व पाहिजे तुम्हाला थोडाफार तरी. नुसते सत्ता, पद, आमदार आणि मंत्री आणि लुटूपुटू चालायचं मंत्र्याच्या शेजारी, हीच गर्व असू नये. जातीच्या लेकराचा थोडा गर्व ठेवा. आम्ही शेलार साहेबाला तुम्हाला खूप मानत होतो. मी सत्य बोलतो आहे आज की मराठ्यांचे खमके 2-4 कावानं तिथं निभार आहेत, पण आम्हाला माहीत नव्हतं की तुमचे इतके दूषित विचार आहेत. हे कामं तुम्हाला आता 9वं काम सांगतो मी. केसेस का केल्या बरं आमच्यावर? JCP लावली म्हणून बाकीच्याच लोकांना JCP लावल्या नाही. आम्ही मुंबईला गेलो, महाराष्ट्रात लोक 10वं काम सांगतोय तुम्हाला. JCPवर गुन्हे केले, हे 9वं काम. ट्रॅक्टरवर केले, ते पण 9वंच काम. आम्ही आता 10वं सांगतो. मुंबईला गेलो, रोडनं गेलो, जिथपर्यंत गेलोत आम्ही 26 जानेवारीला मुंबईला पोहोचलो वाशीला. त्याच्यानंतर 4 महिन्यानं तुमच्या बादर सरकारनं आमच्यावर गुन्हे दाखल केले. त्याच वेळेस का नाही केले रे बाबा? का नाही केले? आंतरवालीच्या लोकांना मार खाऊन, तुम्हाला 11वं काम सांगतो, मार खाऊन आंतरवालीच्याच लोकांवर गुन्हे तुम्हाला शोभतंय. आणि तुम्ही म्हणताय ना विरोध का करतो, त्याचं कारण हे. लाखो पोरं आज नोकरीला अडचण यायला लागली, त्यांना पोलीस स्टेशनमधून प्रमाणपत्र देणार, कारण तुमच्यांनी खोटे गुन्हे दाखल करून ठेवलेत. त्या तुमच्या माजलगावच्या आमदारांनी तर मोगम गुन्हे दाखल केलेत. तुमच्या तिकडे एक त्या सोलापूर तालुक्यात सुद्धा एक तालुक्याचा कोणचा आमदार आहे, तिथं रात्री सभा झाली होती आमची नदीत. वांगी तालुका येतो मला वाटतं, त्याला काय वांगी गावाचा तालुका आहे काहीतरी. त्या आमदारानं, तो जातीवादी काहीतरी आमदार आहे, त्यांनी मुद्दाम असे केसेस करायला लावलेत. हे तुम्हाला नाही दिसत? काय केलं? पायी गेले ना लोक त्यांच्या हक्कासाठी. हे राज्य आमचं आहे ना, जनतेचं आहे. आणि राजा तुम्ही आहेत सध्या, सत्तेवर बसलेला राजा म्हणजे तुम्ही आहेत. तुमच्याकडे येणार ना आम्ही मागणी करायला. रस्त्यानं लोक आले, त्या लोकांवरती गुन्हे दाखल गावागावातल्या. ही कोणची शाळा आहे? महिला तडीपार. तुम्हाला 12वं काम सांगतो, या देशात पहिल्यांदा मध्ये महिला तडीपार झाल्या असत्या. वाघोलीच्या महिलावर केस केली, त्या जळगावच्या आणि हिंगोली लातूरच्या महिलावर सुद्धा तडीपारीचे गुन्हे दाखल केलेत. लिहिलंय असं तुम्ही सामाजिक आंदोलन करताय म्हणून. असं भारत देशात तरी तडीपारीची ऑर्डर नस. तुम्ही मर्डर केले, तुम्ही कुठं चोऱ्या केल्या, नंबर 2चे धंदे केले, मग तडीपारी आहे. का बोलतोय हे तळमळ समजून घ्या. आम्ही राऊसाहेबाच्या माध्यमातून सांगितलं होतं, दरेकर साहेब ऐकत असला तर नीट ऐकत जा, नुसतं कावीळ झाल्यासारखं बोलत जाऊ नका. तुम्हाला फडणवीसांच्या पलीकडे एक तुमची जात आहे जी या राज्यात प्रचंड मोठी आहे. चांगल्याचा पायाखाली तोडू शकते इतके ताकदवर तुमची जात आहे. एकच ठरवू नका, मी मजेच फडणवीस मजेच पक्ष, तेच मह सगळं. हे जरा विचाराच्या बाहेर या. थोडं पक्ष असावा ह्या मताचे आम्ही सुद्धा आहे, पण त्या पक्षाच्या नेत्याच्या नावाखाली स्वतःची जात मरू नये हे सुद्धा असलं पाहिजे. बघा जरा त्या छगन भुजबळकडं, असं थोडी लाज तुम्हाला तर छगन भुजबळकडं बघा. आम्हाला हे तुम्हाला बोलायचं नव्हतं,
कारण आम्ही हे 1-2 लोकांना मानणाऱ्यापैकी होतो भाजपमधल्या. आम्ही यांना त्याच वेळेस सांगितलं होतं, तुम्ही हे सगळं घ्या. मागण्याच्या बाबत आमचा त्यांचा काहीही रोष नाही, काही राग नाही आम्हाला. त्याच्यानंतर मला वाटतं 22-23 मिनटं फडणवीस साहेब बोललेसुद्धा. त्यावेळेसच सांगितलं आमचा काही राग नाही, आम्हाला पाहिजे ते तुम्ही वाढवायला लागलात. तुम्ही छगन भुजबळ आमच्या अंगावर घालायला लागलात, अनेक काही पडेल फिडेल जाती आमच्या अंगावर घालायला लागलात. हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही एक देताला आम्ही 6 पाडू. हो, त्याची काही अडचण नाही. तुम्ही नेरेटिव्ह भरवून काढत असताल तुम्ही काढा, आम्हाला अडचण नाही. पण आम्ही यांजवळ सांगितलं होतं आमचा काही रोष नाही. हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, आमचं आहे ते द्या. काय दिलं तुम्ही? 1 महिना गेला, त्याच्यात काय दिलं? काहीच नाही. दिलंय काय ते तर सांगा. काय समाज रस्त्यावरती आहे, महिला रस्त्यावरती आहेत, काय मिळालं त्यांना? फक्त अन्याय. दातडं काढतात तिथं मुंबईत मंत्रालयात बसून. तुमची आई बहीण रस्त्यावर जर एखाद्या मागणीसाठी आली किती त्रास होईल रे तुम्हाला? कारण तुम्ही इज्जतदार आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, नेते आहेत. तुमची आई बहीण एखाद्या मागणीसाठी जर रस्त्यावर आली, तुमच्या घरातली आई बहीण, किती वेदना होत्या ना तुम्हाला की माझ्या आईला आपल्या बायकोला रस्त्यावर यायची वेळ आली, काय उपयोग आहे? ही राज्यातली जनता जी माता मावल्या 4-4 महिन्याचे लेकरं दाखवलीत मी तुम्हाला संभाजीनगरमध्ये. महिन्याचे म्हणतो, वर्षाचे नाही. काहीच लाज नाही वाटली तुम्हाला की एवढा मोठा समाज, इतका मोठा इज्जतदार, एवढं पावर असणारा मराठा समाज महिलासह लेकरं घेऊन रस्त्यावर आहे? काय उपयोग आहे आपले सत्तेत असून? असं काहीच नाही तुम्हाला पश्चाताप वाटला तरी फडणवीस साहेब तुंतून वाजता एकच. काय चाललंय तुमचं? तुमचा म्हणजे नेता जागला पाहिजे, जात मेली पाहिजे का असं म्हणायचं का दरेकर साहेबाला? आणि मग जात मारणार असली तर फडणवीस साहेबाला डोक्यावर घेऊन नाचायला काय? आम्हाला काय रोग झालेत काय? जात मारणार इकडं तरी त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं, हे करायचं म्हणणं आहे का दरेकर साहेबाचं? एकदा तरी तुम्ही जातीकडून बोला ना, एकदा तरी सांगा ना फडणवीस साहेब द्या बरं त्यांचं पुरं. आणि मी आज शब्द देतो TV 9च्या माध्यमातून, दरेकर साहेब तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, आजही आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. समोर चर्चेला या तुम्ही स्वतः. फडणवीस साहेबाचं आमचं काही क्रॉसिंग नाही. जे 2 मागं झालं ते आम्ही सोडून देतो, तुम्ही जे झालं ते सोडून द्या. नवीन सांगायलोय, मला जेवढं बोलायचं होतं तेवढं मी बोललो. आता प्रामाणिकपणा सांगतो ना, नाराजीत सांगत नाही, रागात सांगत नाही. तुम्ही या शंभूराजे साहेबांना घेऊन या, राऊतसाहेब आले होते तसे. तुम्ही मराठा समाजाला कधी हे देताय हे दरेकर साहेब तुम्ही स्वतः येऊन सांगा. मग तुम्हाला कळण नाही दिल्यावर फडणवीस साहेबाचा दोष, समाजाचा दोष आहे, दोषी हे तुम्ही कधीच मानणार नाही. या तुमच्यासाठी एक चान्स. ह्यो शब्द मी केव्हाच बोलत नाही. तुमच्या डोक्यातलं खूळ निघून जाईल की आम्ही महाविकास आघाडीचे का महायुतीचे आहेत. तुमच्या डोक्यातलं खूळ निघून जाईल. तुम्ही स्वतः या. आणि एक आमच्यातला मोठा बंधू म्हणून मी सांगतो, मी असले शब्द तर कोणालाच वापरीत नाही. एक मोठा बंधू म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही शंभूराजे साहेब या. काय करणार आहेत माझ्या मराठ्याच्या आरक्षणाच्या बद्दल, नोंदीच्या बद्दल, 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी आहे त्याच्याबद्दल काय करणार आहेत, केसेसबद्दल काय करणार आहेत, तुम्ही या सांगा. हे मराठ्याचे लोक, तुम्हाला शब्द आहे माझा, तुमच्या फडणवीस साहेबाला डोक्यावर येऊन नसतील मराठ्यांचे, हे शब्द आहे. या तिकडून गोळ्या मारू नका. मी पुन्हा सांगतो, तुम्ही आत्तापर्यंत, आता किती वाजले तिथपर्यंत आम्ही सगळं सोडून दिलं, तुम्ही सगळं सोडून द्या. या चर्चेला मराठ्याने काय विरोध करतात आम्ही सांगतो, तुम्ही काय दिलं आम्हाला सांगा. आणि आमचं जे आरक्षणाचा विषय राहिला आहे तो तुम्ही सोडवणार आहेत ह्या दिवसात आम्हाला सांगायला या. चला, जाहीर निमंत्रण तुम्हाला. इथं आल्यावर तुम्हाला दुःख होणार सुद्धा नाही, ह्यो बी शब्द परत देतो. नक्कीच महत्त्वाची बातमी आणि विषय आहे की जरांगे पाटलांनी दरेकर यांना आवाहन केले, त्यांनी इथं यावं, चर्चा करावी, सोबत शंभूराज देसाई यांना यावं. मागचं जे काही झालं आहे ते विसरून पुन्हा एकदा नव्याने चर्चा करू. मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी काय निर्णय घ्यावा ते इथे येऊन करावा, अशी जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन हर्षल निक्कमसह संजय सर्वदे, TV 9 मराठी, आंतरवाली, सराटी, जालना.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.